1 ऑगस्ट महसूल दिन आहे आणि आज महाराष्ट्र शासनाने या महसूल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान आज रायगडमध्ये आम्ही घेतलेला आहे। या अभियानात 1913 वेगवेगळ्या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न आमच्या महसूल प्रशासनाने केला आहे। सर्वच विभागांनी महिला बाल कल्याण विभाग, पशुसंवर्धन, राज्याच्या सर्व विभाग, आदिवासी विभाग असेल, सर्वच विभागांनी आपापल्या लाभार्थ्यांना, मत्स्य व्यवसाय विभाग आहे, मोठा लाभ देण्याची योजना आम्ही तयार केली। राज्यामध्ये 22 जुलै ते 2 ऑगस्ट या काळात किमान 10 लाख परिवाराला वेगवेगळ्या योजनेचा लाभ देण्याचा आम्ही प्रयत्न केला। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जन्मदिवस व माननीय अजितदादांची जयंती 22 जुलैपासून 2 ऑगस्टपर्यंत आम्ही हा सप्ताह पूर्ण करतो आहे। मला असं वाटतं की यातनं रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर मागच्या 1.5 वर्षामध्ये 2,29,000 परिवारांना रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या योजनेचा लाभ दिला, त्याची लिस्ट आम्ही तयार केली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये 3-4 गोष्टी आम्ही ठरवलेल्या आहेत। पुढच्या 6 महिन्यामध्ये रायगड जिल्ह्यातले सर्व शेत रस्त्यांची, वहिवाटच्या रस्त्यांची नोंदणी करणे, ही सर्व रस्ते रेकॉर्डवर आणून मग या रस्त्याला रामजी किंवा मुख्यमंत्री वडिराजा पालक रस्ते योजनेमध्ये या रस्त्याचं मजबूतीकरण करणे। मला विश्वास आहे की रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची 3,950 रस्ते जर आपण केले तर रस्त्यावर झाल्यानंतर जमिनीच्या किमती 10 पट वाढतील आणि एक नवीन प्रकारचं प्रोडक्टिव्हिटी तयार होईल। आमच्या शेतकऱ्यांना दुबार तिबार पिकं घेता येतील। क्षेत्रस्थ नसल्यामुळे फार अडचण आहे। दुसरा आम्ही विचार केला आहे की 1 जानेवारी 2011 पूर्वी जी सरकारी जागेवर जी लोक बसलेली आहेत त्या ठिकाणी त्यांचं सर्वेक्षण करायचं पूर्ण जिल्ह्याचं, आणि सर्वेक्षण करून याची यादी आम्ही डिस्प्ले करणार, त्याच्या भागाचे आमदार जे असतील त्यांना देणार। मग 3 प्रकारच्या विविध योजनांना, पहिली योजना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये क्लस्टर स्कीम तयार करून त्यांना घरं देणे, ज्या जागेवर त्याच जागेवर रेग्युलाइज करायचं नसेल तर त्याच जागेवर रेग्युलाइज करणे, त्यांना पट्टे वाटप करणे, 1,500 फूटपर्यंत जागा वाटप करणे, त्याची रजिस्ट्रेशन करून देणे, केवळ पट्टा नाही तर रजिस्ट्री करून देणे, हा निर्णय आम्ही करणार आहोत। किंवा समजा स्कॅटर्ड असेल, वेगवेगळ्या पुस्तकांचे अतिक्रमण असतील त्याला एकत्र ग्रुप स्कीम तयार करून क्लस्टर निर्माण करणे, गायरांवर सुद्धा जे लोक बसलेले आहेत त्यांना सुद्धा आम्ही आता रेग्युलाइज करण्याचा निर्णय आम्ही करतो आहे। तसंच आम्ही 15/10/2024 पूर्वी जी खाजगी जागेवर घरं झाली आहे पण ते नियमितीकरण झालं नाही, त्याचं मानव नियमितीकरण त्यांना तुकडेबंदी कायदा हटल्यामुळं त्यांचं घरं कायदेशीर करून निर्णय आम्ही करतो आहे। आता लवकरच शेतकरी सन्मान योजना जी आलेली आहे आमच्या महिला भगिनींना, प्रत्येक महिलांना शेतकरी दर्जा असल्याचं कार्ड देणे, की शेतकरी शेती असलीच पाहिजे त्याकडे असं नाही, त्याकडे 7-12 असला म्हणजे असं नाही, त्याकडे शेती असेल की नसेल, की शेतात शेतमजूर कधी करते तरी तिला, शेतात कुठला व्यवसाय करतो तरी तिला आम्ही शेतकरी दर्जा दिनाचं कार्ड देणार आहोत। त्यातलं केंद्र सरकार, राज्य सरकारच्या सर्व योजना आमच्या शेतकरी बहिणींना मिळणार आहे। आज सर्वात महत्त्वाचा निर्णय आम्ही या ठिकाणी करतो आहे की रायगड जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांना ज्यांना वन हक्क पट्टे वाटप झाले आहेत अशा शेतकऱ्यांना जो त्यांच्या मालकीचा जो हक्क आहे, पट्टा आहे पण मालकी मिळत नाही, शेती करतो पण त्याला गव्हर्नमेंटचा योजना मिळत नाही, अशा जवळपास 18,000 शेतकरी या जिल्ह्यामध्ये आहेत ज्यांना 7E आणि 12E लागू होणार। 7E 12E तर हा नमुना लागू झाल्याबरोबर त्या सर्वांना केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळणार, जो लाभ आतापर्यंत मिळत नाही आहे। आणि सर्वात महत्त्वाचं की इथला लँड बँक जी आहे रायगडची, लँड बँकिंग मोठ्या प्रमाणावर प्रायव्हेट लोक करतात आहे, 40 एकर, 50 एकर, 100 एकर क्लस्टर तयार करतात आहे, पण त्यावर कुठलाही उद्योग उभा करत नाही।
या जिल्ह्यामध्ये जवळपास 900 9.5